नमस्कार माझ्या वन विभागातील सर्व भावी वनमित्रांनो, कसे आहात सगळे? तयारी तर जोरदार चालू झाली असेल असं मी गृहीत धरते. तुम्हाला कोणता प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मला कमेंट करून कळवा. ठीक आहे, मला एक कमेंट आली होती की मॅडम मला चष्मा आहे किंवा मला चष्म्याचा नंबर माझा 5 आहे, मला रातांधळे पण आहे, तर माझं काय हो, मी करू की नको तयारी? तर मी तुमच्यासाठी हा प्रश्न मलाही पडला होता, तर मी सांगू इच्छिते मित्रांनो की मला चष्मा आहे, माझा नंबर 5 आहे किंवा 4 आहे किंवा 2 आहे किंवा काय, तर मी तयारी करू की नको? तुमच्यासमोर मी व्हिडिओ बनवते आहे, मला चष्मा आहे आणि मला सिरियसली चष्मा हा 1.5% म्हणजे 1.5 पॉईंटचा चष्मा आहे, माझा 1.50चा माझा चष्मा आहे. तरी मी तुमच्यासमोर उभी आहे, माझं सिलेक्शन झालेलं आहे. मेडिकल इतकं टफ नसतं. तुम्हाला असं देतात आपल्या GR मध्ये जे ॲड होते आपली, त्या ॲडमध्ये स्पष्ट लिहून राहते की तुम्हाला बिना चष्माचे 6x6चं दिसलं पाहिजे, म्हणजे 6 मीटर लांबीवरून 6 mm अक्षर तुम्हाला दिसतं, वाचता आलं पाहिजे स्पष्ट, आणि रातांधळेपणा नसावा असं दिलेलं असते तुम्हाला. पण मित्रांनो, तुम्ही ते टेन्शन लगेच घेऊ नका. सर्वांनी भरतीची जोरदार जोमाने तयारी करा, आणि कारण तुम्हाला तिथं ऑप्शन दिला जातो. तुम्हाला मार्क्स चांगले, तुमचं मेडिकलचा काही इश्यू होत नाही, तुम्हाला ग्राउंडला चांगले मार्क्स आले, तुम्ही जर कट ऑफमध्ये बसलात तर ज्या दिवशी मेडिकल होते ना ते नॉर्मल पद्धतीने होते. मित्रांनो, मेडिकल कसं होते याबद्दलचा व्हिडिओ मी बनवेल, पण ते अतिघाई होईल की लगेच आता मॅडम वनरक्षकची भरती पण नाही आली, तुम्ही मॅडम मेडिकल कसं होते ते सांगितलं तर मग ते चुकीचं ठरेल. त्यापेक्षा मी तुम्हाला एकच सांगते, मला एक प्रश्न पडला होता की मी सुद्धा असंच केलं होतं की मी तयारी करू की नको, मी कन्फ्युजनमध्ये होते. तर माझ्यासारखं कन्फ्युजनमध्ये तुम्ही 2 महिने वेळ वाया नाही घालवू नका. कारण चष्मा असूनही माझ्या सोबतचे जे आमच्या बॅचचे मुलं मुली आहेत, चष्मा आहेत, अगदी 5-6 नंबरचे चष्मे आहेत, तरी ते मुलं आज सध्या नोकरीवर आहेत. तर तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्हाला जरी नाही आलं तरी तुम्हाला चष्मा आहे, तुम्हाला दिसत नसेल तरी पण तुम्ही, आपल्याला काही जुगाड करता येते, आपल्याला माहिती आहे आपण तिथपर्यंत पोहोचलो तर आपण काही ना काही नक्कीच करू शकतो. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. कारण तुम्हाला चष्मा घालू नये ते वाचायला सांगतात, शेवटचा पर्याय असतो त्यांच्याकडे, बरंच चष्मा घाला आणि मग तुम्ही वाचून दाखवा. जर तुम्हाला वाचता आलं तर ते काही एक शब्द बोलत नाही तर आपल्याला घेतलं जातं, मेडिकल आपलं क्लिअर होऊन जातं. आणि रातंधळेपणा असेल मित्रांनो तर थोडंसं तुम्ही जे त्याच्यापासून थोडेसे जे आहे जे परिणाम होतात किंवा काय, तुम्ही दाखवून घ्या. तर त्यावर थोडासा विचार करा, कारण रातांधळेपणाचा इतका मोठा इश्यू येत नाही. जर तुम्ही ग्राउंड जर क्लिअर केलं, तुम्हाला मार्क्स चांगले असेल तर स्वतः जाऊन तिथं थोडंफार होऊन जाते. मेडिकल असंच होऊन जाते, समजून जा तुम्ही आता मला काय म्हणायचं ते. म्हणजे मेडिकल एकदम इझी असते. रातांधळेपणा असणारे मुलं सुद्धा लागलेले आहेत माझ्या बॅचला, आणि चष्म्याचे नंबर असलेले लागलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू नका मला चष्मा मी लागू शकते की नाही, म्हणजे त्याबद्दल निश्चिंत राहा. आणि अभ्यासाची सुरुवात नक्की करा मित्रांनो. सुरुवात केली तर ही इंग्लिश विषयापासून करा सुरुवात. तुम्ही सकाळी फ्रेश मूड असतो तुमचा, माइंड फ्रेश असते, आपली दिवसाची सुरुवात चांगली असते. सकाळी फिजिकल करून या, 1 तास 2 तास तुम्ही जे काही द्याल तो फिजिकलही सर्वांनी निश्चित करायचंच आहे रोज. म्हणजे एखादा म्हणू शकते ना, मी 2 वर्षापासून फिजिकल करत आहे, मग मी आत्ता कशाला करू? तर नाही. तुम्हाला जर 80 पैकी 80 मार्क्स घ्यायचेत ना ग्राउंडला, तर तुम्ही आत्तापासूनच कम से कम, जास्त तुम्ही करू नका, अर्धा तास तरी प्रॅक्टिस करा ग्राउंडची. त्यानंतर आल्यानंतर मग अभ्यास करा. अभ्यास करताना सुरुवात ही इंग्लिश विषयापासून करा. इंग्लिशला तुम्हाला कम से कम 10 ते 12 प्रश्न तरी बरोबर यायला पाहिजे, ह्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करा. आणि त्यानंतर मग तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही मॅथ रिजनिंग घेऊ शकता, किंवा जीकेचे कोणता सब्जेक्ट तुमचा फेवरेट आहे तर तो तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्ही करंट अफेअर्सला थोडा जास्त वेळ नाही दिला तरी चालेल. मॅथ रिजनिंग द्या, इंग्लिश करा, मराठी करा, यात तुमचं परफेक्ट मार्क्स मिळून जातील तुम्हाला. आणि माझी एकच विनंती आहे की ग्राउंड सोडू नका मित्रांनो. ग्राउंडला वेळ मिळणार नाहीये, फक्त ही काळ्या दगडावरची रेस आहे. माझ्यावर विश्वास ठेवा थोडा, कारण आम्हाला ह्या भरतीला वेळ मी यासाठी मिळाला होता की भरतीवर स्टे आला होता, तर तुम्हालाही मिळेल अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. म्हणून मी कळकळून आत्तापासूनच सांगत आहे, म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही ग्राउंड आत्तापासूनच करा. ग्राउंड झाल्यानंतर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी इव्हिनिंगला थोडा योगा वगैरे केला, किंवा काही शारीरिक जे राहतात, जे तुमचे स्टमक वर्कआउट राहतात, ज्याने पोट वगैरे दुखत नाही, ते तुम्ही स्टमक वर्कआउट करा. त्याचाही तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि त्यानंतर संध्याकाळी फ्रेश वगैरे होऊन तुम्ही संध्याकाळी लवकर झोपून गेलात तरी पण चालेल, तुमचा थकवा दूर होऊन जाईल. पण दिवसभर तुमचे जे आहेत ॲक्टिव्हिटीज त्यासाठी टाइमपास म्हणून करू नका मित्रांनो, सिरियसली होऊन करा. कारण कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत, 3, 3.5, 4 लाख फॉर्म येतील आणि त्या 2-3 हजारमध्ये यायचे आपल्याला. तर तुम्हाला प्रॅक्टिस आहे तितकी जोमानं करावी लागेल. जर कोणी टाइमपास म्हणून करत असेल की काय नाही, चला वनरक्षकची भरती आहे, काय त्याला एवढं लागते, पण असं नाहीये. कट ऑफ हा खूप वाढत चाललाय. म्हणजे आमच्या वेळेस 56चा कट ऑफ घेतला होता, कारण निवडणूक होती, इलेक्शनचा काळ होता. त्यांना काही म्हणा तुम्ही, आता तुम्ही समजून घ्या, इलेक्शनमुळे 56+ सर्वांना घेतलं त्यांनी ग्राउंडसाठी, पण ते 56+ घेतलेले मुलांना लागले नाही ग्राउंडला.
म्हणजे ग्राउंड त्यांनी जरी 70चं घेतलं जरी 80चं घेतलं तरी मेरिट हे खूप वरती गेलं होतं. ज्यांना लेखीमध्ये 90+ आहे किंवा 80+ आहे त्यांनी 80 मार्क्स घेतले ना, असे मुलं ग्राउंड आज सिलेक्शन झालेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर सिलेक्ट व्हायचंय तर तुम्हाला ग्राउंडही तुमचा आउट ऑफ पाहिजे आणि तुम्हाला मार्क्सही 90-100+ पाहिजे. तर 100+ मार्क्स असेल ना मित्रांनो, झोपेत मी सांगू देते की तुमचं सिलेक्शन होणार म्हणजे होणार. तर छान तयारी करा. पुढचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी असा फायदेशीर घेऊन येईल. चष्म्याचं कुणीही टेन्शन घेऊ नका आणि निवांत राहा, अभ्यास करा मित्रांनो. थँक्यू.